इलेक्ट्रिकल केबल निवडणं हे किती महत्त्वाचं काम आहे याची आपल्याला कल्पना आहे का? चला, आजच्या या सादरीकरणात आपण याच प्रक्रियेबद्दल जाणून घेऊया. म्हणजे योग्य केबल निवडतात कशी आणि ती निवड इतकी महत्त्वाची का असते हे सगळं आपण पाहणार आहोत. कधी विचार केला आहे का की समजा एखाद्या घरात किंवा फॅक्टरीमध्ये चुकीची केबल वापरली गेली तर काय होऊ शकतं? अहो, ती केबल इतकी गरम होऊ शकते की अक्षरशः आग लागण्याचा धोका असतो. इतकंच नाही तर आपली महागडी उपकरणं सुद्धा नीट काम करायची बंद होऊ शकतात. म्हणूनच योग्य केबल कशी निवडायची हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आपण एकदम बेसिक पासून सुरुवात करू. व्यावसायिक लोक योग्य केबल निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार करतात हे आपण समजून घेऊया. आता बघा, योग्य केबल निवडणं म्हणजे फक्त ती किती जाड आहे हे बघणं नाही. त्या पलीकडे खूप काही गोष्टी आहेत, जसं की तिची बनावट कशी आहे, त्यावरचं इन्सुलेशन कोणत्या प्रकारचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ती ज्या वातावरणात वापरली जाणार आहे तिथलं तापमान काय आहे. या सगळ्या गोष्टींचा विचार करणं हे सुरक्षितेसाठी अत्यंत आवश्यक आहे. आता आपण एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया, ती म्हणजे व्होल्टेज ड्रॉप. सोप्या भाषेत सांगायचं तर वीज जेव्हा जास्त अंतर प्रवास करते तेव्हा तिची ताकद थोडी कमी होते. हे का महत्त्वाचं आहे ते आता पाहूया. हे समजायला खूप सोपं आहे. समजा बागेतला एक लांब पाईप आहे. नळाजवळ पाण्याचा फोर्स जास्त असतो, पण पाईपच्या दुसऱ्या टोकापर्यंत पोचताना तो थोडा कमी होतो, बरोबर? विजेच्या बाबतीतही अगदी तसंच घडतं. आणि याच गोष्टीला व्होल्टेज ड्रॉप असं म्हणतात. आणि इथे एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. भारतात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने BISने काही नियम ठरवून दिले आहेत. म्हणजे किती व्होल्टेज ड्रॉप चालू शकतो याच्या काही मर्यादा आहेत. जर हा ड्रॉप त्या मर्यादेपेक्षा जास्त झाला तर आपली उपकरणं नीट काम करणार नाहीत आणि ती खराब होण्याचीही शक्यता असते. आता हे सूत्र बघा, हे खूप साधं आहे. याचा अर्थ काय तर केबलची लांबी जेवढी जास्त असेल आणि तिच्यातून वाहणारा करंट जेवढा जास्त असेल तेवढा व्होल्टेज ड्रॉप सुद्धा जास्त असणार. एकदम सरळ गणित आहे. बरं, थिअरी तर खूप झाली. आता हे सगळं प्रत्यक्षात कसं काम करतं ते पाहूया. आपण आता थेट एका खऱ्या उदाहरणाकडे वळूया, म्हणजे सगळं व्यवस्थित लक्षात येईल. तर हे आहे आपलं चॅलेंज. एका इंडस्ट्रियल सेटअपसाठी आपल्याला एक मुख्य केबल निवडायची आहे. याला 415 व्होल्ट 3 फेज सप्लाय आहे. म्हणजे इथे मोठ्या मशीन्स चालणार आहेत ज्यांना जास्त पॉवर लागते. ठीक आहे, मग आता एकूण लोड काढायचा म्हणजे काय? सगळ्या उपकरणांची विजेची गरज एकत्र करायची? नाही, थांबा, इथेच एक महत्त्वाचा प्रश्न येतो. खरंच ही सगळी उपकरणं एकाच वेळी चालू असणार आहेत का? आणि याच प्रश्नाचं उत्तर आहे डायव्हर्सिटी फॅक्टर या संकल्पनेत. ही एक खूप हुशारीची कल्पना आहे. यामुळे होतं काय की आपण गरजेपेक्षा मोठी केबल घेण्यापासून वाचतो आणि आपले पैसेही वाचतात. कारण खरं तर आपण सगळ्या गोष्टी एकाच वेळी पूर्ण क्षमतेने कधीच वापरत नसतो. आता जरा या टेबलकडे लक्ष द्या. इथे आपण डायव्हर्सिटी फॅक्टर कसा वापरला आहे ते स्पष्ट दिसतंय. बघा, लाइटिंग आणि एका फॅनसाठी आपण लोड थोडा कमी पकडला आहे. यामुळे आपल्याला जो एकूण लोड मिळतो तो जास्त खरा आणि व्यावहारिक असतो. तर मग हे सगळं ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपल्या सिस्टमची एकूण करंटची गरज किती आली? ती आहे 18.7 अँपियर्स. हाच तो आकडा आहे जो आपल्याला पुढे वापरायचा आहे. आपण उत्तराच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत. पण थांबा, ही 3 फेज सिस्टम आहे, त्यामुळे एक शेवटचं आणि महत्त्वाचं कॅल्क्युलेशन बाकी आहे. यामुळे आपल्याला खात्री पटेल की प्रत्येक तार योग्य आकाराची आहे. 3 फेज सिस्टमसाठी हे एक स्टँडर्ड सूत्र आहे. यात काय करायचं तर जो एकूण करंट आहे त्याला 3च्या वर्गमूळाने भागायचं. आता 3चं वर्गमूळ म्हणजे साधारणपणे 1.7332. म्हणजे आपलं गणित काय झालं तर 189.7 अँपियर्स भागिले 1.732. आणि हे आलं आपलं फायनल उत्तर 63.23 अँपियर्स. आता व्यवहारात आपण याला जवळच्या मोठ्या आकड्यावर राऊंड ऑफ करतो, म्हणजे समजा 65 अँपियर्स. आणि मग हा आकडा घेऊन आपण केबल बनवणाऱ्या कंपनीच्या चार्टमध्ये बघतो आणि योग्य आकाराची केबल निवडतो. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. केबल निवडणं म्हणजे फक्त आकडेमोड नाही, तर ती सिस्टीम प्रत्यक्षात कशी वापरली जाणार आहे याचा खोलवर विचार करणं महत्त्वाचं आहे. डायव्हर्सिटी फॅक्टरसारख्या गोष्टी समजून घेतल्या की आपण एक सुरक्षित, कार्यक्षम आणि पैशांची बचत करणारी सिस्टीम तयार करू शकतो. आशा आहे की या माहितीमुळे आपल्या आजूबाजूच्या इलेक्ट्रिकल सिस्टमकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळाला असेल. आता ही सगळी प्रक्रिया समजल्यावर साहजिकच मनात एक प्रश्न येतो की आपल्या स्वतःच्या घराला वीज पुरवठा करणारी जी मुख्य केबल आहे ती आपल्या गरजेनुसार योग्य आकाराची आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?